तो नमस्कार दोस्तों, तर आपण 11व्या नंबरचा चॅप्टर चालू केला होता. त्याच्यामध्ये काय पाहिलं होतं आपण? गुणोत्तर व प्रमाण आणि चलन है ना. तर गुणोत्तर प्रमाणची कन्सेप्ट आपण बघितले होते. तर अगोदर आपण काय करूया, गुणोत्तर प्रमाणवरची एक्सरसाइज सॉल्व करू, त्यानंतर चलनचे कन्सेप्ट बघू आणि मग चलनचे एक्सरसाइज कसे सॉल्व करायचे ते बघू. ठीक आहे. तर सर्वप्रथम स्वाध्याय क्रमांक 11.1 चा पहिला. ठीक आहे. काय म्हणते बघा, आर्यन व अदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 4.5. अदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 व 2. आता इथं कोण रिपीट झालेला आहे तर बघाल तर अदिती रिपीट झालेली आहे. अरे रिपीट झालेली आहे म्हणजे एक वेळा आर्यन बरोबर तिचा रेशो सांगितला आणि एक वेळा हा ना. आणि आर्यनचे आजचे वय किती सांगितलेले आहे? जर तुम्ही नॉर्मल मेथडनं केलं तर थोडासा लांब जाईल. म्हणजे कसं तर बघा, पहिले तुम्हाला काय करावं लागेल, आर्यन आणि अदिती, ठीक आहे, यांचे गुणोत्तर दिलेले आहे 5:4 है ना. तर पहिले 4:5 4:5 है ना. आणि त्यानंतर सांगितलेलं आहे अदिती व अथर्व यांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले आहे 3:. जर नॉर्मल मेथडनं करायचं झालं तर आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल तर आर्यन है ना. तर याला पहिले आर्यन आणि अदिती AR 4:5. हा रेशो आला कसा तर काहीतरी व्हॅल्यू कटून आला असेल. अरे बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युअल वय आहे का याची 4 वर्ष ना 5 वर्ष नाही, हा रेशो आहे, गुणोत्तर आहे. कसा आला असेल तर ॲक्च्युअल एकाची 40 एकाची 50 कधी असेल तर 10-10 काय केला असतील, डिवाइड केला असतील, तेव्हा जाऊन आला असेल. आता जरुरी आहे का 40 न 50 राहील म्हणून? नाही. तर 6×4 = 24 आणि 6×5 = 30, 24-30 पण राहू शकते. 6-6 पण काटू. मला माहित आहे का कितीने काटलं म्हणून? नाही. म्हणून मी काय पकडतो की यांचा जो कटलेला फॅक्टर आहे तो काय असेल? x. काय असेल? तर यांच्यासोबत काय जोडून टाकायचं आपण? x. काय जोडून टाकू? x. जोडला x म्हणजे आता हे ॲक्च्युअल वय झाली. आता हे काय झाली? ॲक्च्युअल वय. म्हणजे आर्यन सध्या आपल्याकडे किती वयाचा आहे? 4x. आणि त्याची प्रश्नामध्ये दिलेली व्हॅल्यू किती आहे? तर 4x ची व्हॅल्यू झाली 24. तर x = 24 भागिला तर x = किती? म्हणजे जो कटलेला फॅक्टर आहे तो किती असेल? 6. तर त्याच्यावरून आदितीची वय आपण काढू शकतो. तर आदिती किती असेल? 5x असेल. तर 5 × 6 म्हणजे किती? पण इथं आदितीची वय किती सांगितलेली आहे? 3. आता हा रेशो कसा तर मग इथे पुन्हा तुम्हाला आदिती आणि अथर्व यांचा रेशो ठेवा लागेल 3:2. आता जरुरी आहे का इथं 6 कटला याच्यासोबत, कारण हे दोघे 6 भाग जाणारा संख्या होता. कोण? 30 आणि आर्यन म्हणजे 24. 30 आणि 24 6 भाग जाणारा. जरुरी आहे का ते चित्र राहतील म्हणून? नाही. बरोबर आहे. तर इथं दुसऱ्या संख्येने कटला असेल तर म्हणून आपण इकडे पकडून टाकू. सपोज काय पकडून टाकू? y. कटलेला फॅक्टर काय असेल यांचा? तर आदितीची वय माझ्या हिशोबाने किती झाली असती? 3. आणि या उत्तराच्या हिशोबाने किती आहे आदिती? म्हणजे y ची व्हॅल्यू इकडे किती आली? y ची व्हॅल्यू 30/10 होईल ना. हा डिवाइड मध्ये नाही जाईल का? झोपीत बोलायचं नाही बेटा, टाळण्याने भेटल. तर y ची व्हॅल्यू किती झाली? बरोबर आहे. म्हणजे कटलेला फॅक्टर 10 असेल. तर मग याच फॅक्टरनं अथर्वला पण काय करायला लागेल? 2y आहे. म्हणजे बघा 2 × 10 म्हणजेच 20. कळलं का? म्हणजे जेव्हा आपल्याला रेशो दिलेला असेल त्यांची ॲक्च्युअल व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला x किंवा y न म्हणजे सारख्या फॅक्टरनं दोघांना पण मल्टिप्लाय करून टाकायचा आणि ते व्हॅल्यू त्याच्या इक्वेटमध्ये मांडायची. आता हे एवढी लांब लचक प्रोसेस आहे.
ठीक आहे. आता शॉर्टकट पाहूया. अरे पाहू का शॉर्टकट? ओके. तर काय करायचं अशा टाईपचा प्रश्न आल्यावर पहिले जे जे नावं आहेत आपल्या प्रश्नामध्ये ते नावं एका रेशोमध्ये म्हणजे तिघांच्या रेशोमध्ये मांडून टाका. बघा, आर्यन आणि जी रिपीट झालेली आहे, कोण रिपीट झालेली आहे? हिला मधात ठेवायचा. त्यानंतर इकडे कोण आहे? ठीक आहे, अथर्व. मग आर्यनचा रेशो किती दिलेला होता? 4:5. अदितीच्या पुन्हा किती दिलेला होता? 3:. बरोबर. मग मी तुम्हाला सांगितलं होतं काय करायचं, या संख्येला इकडे आणि या संख्येला गुणाकार करायचा. 4 त्रिक 5 त्रिक आणि 5 दुने. ओके. आपल्याला काय काढायचं म्हटलंय? शेवटी अथर्वची वय काढायची आहे. आपल्यानुसार रेशोनुसार किती येत आहे अथर्वची? आणि आर्यनची आपल्यानुसार किती येत आहे? पण आर्यनची दिलेली वय किती आहे? ठीक आहे. तर मग काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. सिंपल पडला सांगतो. 12 आपल्या हिशोबानं ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या इकडे, म्हणजे आपल्या रेशोनुसार ज्या व्हॅल्यू आला किंवा रेशोनुसार ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या एका बाजूला ठेवायच्या. ठीक आहे. आणि ज्या दिलेल्या आहेत त्या एका बाजूला, म्हणजे 12ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? दिलेली आहे. लांब सूर नका पकडू. किती दिलेली आहे? आणि इकडे अथर्वची आपल्यानुसार किती दिलेली आहे? इक्वल टू क्वेश्चन. बरोबर. आता हा सॉल्व कसा करायचा है ना, हे जे आहे हा फंडा सॉल्व कसा करायचा? 12 = 24 आणि 10 = बस क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करा? हा इकडे मल्टिप्लाय म्हणजे 12 × क्वेश्चन मार्क मधात द्या इक्वल टू इकडे 10 × ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर ही संख्या कुठे जाईल? डिवाइड मध्ये जाईल. 12 × 1 = 12, 12 दुने तर 10 × 2 म्हणजेच किती? आता हा प्रश्न इथं सॉल्व होऊ शकत होता. बघा इकडे नोटीस करायचं काय झालेलं आहे. काय झालेलं आहे? 2चा मल्टिप्लाय. तर मग भाई इकडे पण काय होईल? म्हणजे किती? आन्सर इथंच येत होता. पण कधी कधी व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतात, पॉइंट मध्ये येऊ शकतात, तेव्हा तुम्हाला समजणार. त्यावेळेस कसं जायचं? समजलं का? समजला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे की नाही समजला? अशा टाईपचा प्रश्न येते म्हणजे येतेच. लक्षात घ्याल. हमेशा येईल म्हणजे येईलच. NMMS मध्ये पण आणि स्कॉलरशिप मध्ये पण. देन नेक्स्ट प्रश्न वाचा. काय म्हणते? गुलाबाच्या 10 रोपांची किंमत 700 तर 25 रोपांची सांगितलं आताच. कसा करायचं? 10ची व्हॅल्यू किती? 700 तर 25 रोपांची. तर काय दिसत आहे? कितीच्या मल्टिप्लाय झालेला दिसत आहे आपल्याला? इकडे 70च्या मल्टिप्लाय झाला बेटा. तर याला पण कितीच्या मल्टिप्लाय करायच्या? 70च्या मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजे या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू आली असती 25 गुणिला. आता 25 सकट 150 आणि 25 7 आणि हा जमली पुढे. तिसरा काय म्हणते? A चा 2/5 भाग व B चा 3/4 भाग समान असल्यास A व B ची गुणोत्तर. ठीक आहे. जसा म्हटलं तसा मांडा. बघा येथून जे प्रश्न चालू होतील ना ते नीट वाचायचे आणि जसं म्हटलेलं आहे तसं मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये मांडण्याचा प्रयत्न ऑटोमॅटिक सॉल्व होतील. ठीक आहे. आता समोर आपल्याला याचेच कॉन्सेप्ट समोर वापरायचे आहे याच चॅप्टरचे. ठीक आहे. तर काय करायचं म्हटलं मी? जसं आहे तसं काय करा? बरोबर आहे.
तर काय करा म्हटलं, जसं आहे तसं मांडा. काय म्हणते, ए चा म्हणजे ए चा 2/5 समान आहे म्हणते कोणासोबत, बी चा म्हणजे गुणाकार, चा म्हणजे गुणाकार लक्षात ठेवायचा. किती, 3/5. ओके. आता सॉल्व कसा करायचं, तर ए च्या खाली बी आणा, कारण आपल्याला ए बाय बी चा रेशो मागितलेला आहे. हा इकडे इंटू मध्ये आहे, इकडे येईल तर, आणि 3/4 इकडे जसाच्या, हा सुद्धा फ्रॅक्शन त्या बाजूला न्यायचा आपल्याला. इकडे कशामध्ये आहे, इकडे जाईल तर डिवाइड मध्ये होईल. आता आपण हा डिवाइड कसा सोडवतो तर शिकला ना, हा चेंज होऊन इंटू होते आणि वरची व्हॅल्यू खालतं, खालची व्हॅल्यू, म्हणजे ए बाय बी चा रेशो किती येऊन राहिलेला आहे, काही कटते का, नाही कट. 5 त्रिक आणि 4 दुने, बघा असेल. अरे आहे, कळलं कसं सोडवा लागते तर. का होता है बे. हाँ, नेक्स्ट चौथा प्रश्न बघा. x + 3 x - 9 x - 3 या 3 संख्या प्रमाणात. आता आपण शिकला होता 3 संख्या प्रमाणात असतील तर काय करायचं, तर कोणाला रिपीट करावं लागते, तर त्या तिन्ही संख्या पहिले मी लिहितो. x + 3 मामा x - 9 मामा, हे प्रमाणात आहे, प्रमाणात आहे. ओके. तर काय करायचं, x + 3 भागिले कोणाला असता, आला असता, देन इक्वल टू x. ओके. आता मांडून तर टाकले, आता समोर कसा सोडवायचा, तर काय करावं लागते, क्रॉस मल्टिप्लाय. काय करावं लागते, है ना. तर हा मल्टिप्लाय झाला असता या भाऊ सोबत, x ची किंमत काढायची आहे ना आपल्याला. हां, आणि हा भाऊ मल्टिप्लाय झाला असता या भाऊ सोबत, बराबर. आता मी म्हटलं 5 × 5 5चा बरोबर, मग 5चा स्क्वेअर म्हणजे x - 9चा स्क्वेअर झाला असता इकडे. मग x ए + बी चा होल स्क्वेअर ने ए - बी चा होल स्क्वेअर फॉर्म्युले तिकडे आहेत, 7व्या वर्गात शिकले असाल. ठीक आहे. मी म्हणतो नाही आठवत तुम्हाला फॉर्म्युले तरी टेन्शन घ्यायची गरज, फॉर्म्युले खुद बनाएंगे, फॉर्म्युले. अरे ठीक आहे, काय नाही रे, इंटू करायचा सरळ सरळ, तिथं मी तर इंटूच केलेला आहे फॉर्म्युल्यामध्ये, है ना. इथं पण काय केलं, इंटू करायचा, नाही आठवणं फॉर्म्युला, जाऊ द्या, गोली मारा द्याले. काय करायचं, इंटू करायचा. काय करायचा, x × x x × 3x x × x x × 3x, मायनस चिन्ह आहे. मग या 3 ला पकडायचं, या दोघांना पुन्हा गुणाकार करायचा. 3 × x 3 × आता प्लस इंटू मायनस मायनस आणि 3 × 3, अरे 9. इकडे पण सेम, एक्सचा गुणाकार पहिले या दोघांसोबत, x × x x × -9, अरे किती, -9 × x आणि -9 × -9. चला सांगा बरोबर. हां, मायनस इंटू मायनस 9 9. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांच्या. आता बघा, मायनस प्लस काय राहिला इकडे, x² आणि 9, इकडे 9 9, हां 9 9 प्लस 81. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. आता हा x² या बाजूला आला तर x² - x² का होऊन जाईल, कटला म्हणजे 0 होईल, मायनस करायचं. ठीक आहे. आता हा 81 या बाजूला आला तर काय झाला असता, इकडे प्लस आहे, इकडे आला असता तर, आणि इकडे -18x जसेच्या प्लस मायनस मायनस होऊन मोठ्या संख्येच्या बरोबर. आणि हे -18 इकडे येतील, इकडे कशाची व्हॅल्यू भेटेल,
18 तर x इज इक्वल टू कळलं तर x इज इक्वल टू किती आला समजलं कसं सोडवायचं होतं की नाही समजलं पक्का नेक्स्ट पाचवा काय म्हणते बघा पाचवा काय म्हणते 3:4:5 आहे तीन संख्या त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या वर्गांची बेरीज म्हणते बाबा अगर वर्गांची बेरीज नसती डायरेक्ट म्हटलं असतं त्यांची बेरीज लक्ष द्या डायरेक्ट म्हटलं असतं त्यांची बेरीज तर डायरेक्ट यांची बेरीज करायला पाहिजे होता आणि इक्वल मध्ये मांडला असता 450 तर फलाना इज इक्वल टू वॉट ढेमकाना इज इक्वल टू वॉट डायरेक्ट असा रेशो मांडला असता ना मगाशी सांगितलं तसा पण तसं म्हटलेलं आहे का त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणते तर मग वर्ग असेल किंवा गुणाकार असेल तर काय करायचं वर्ग असेल किंवा गुणाकार असेल तर काय करायचं बेटा लक्ष द्या त्यांच्यासोबत घेऊन घ्यायचा x काय घेऊन घ्यायचा म्हणजे हे असेल सपोज 3 आणि 4 रेशो तर इकडे घ्यायचा 3x मामा 4x आणि म्हणजे हा x कटूनच तो आला असेल ना व्हॅल्यू काहीतरी सारखा फॅक्टर कटूनच ते व्हॅल्यू आली असेल पण मला माहित आहे का पण त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणते म्हणजे मी काय केलं असतो 3x चा स्क्वेअर 4x चा प्लस इक्वल टू समजलं जसा म्हटलं तसा मांडलो मग 3 चा स्क्वेअर x चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर x चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर x चा स्क्वेअर अरे बोललं मग सगळे x स्क्वेअर वाले आहेत तर सगळ्यांची काय करू शकतो आपण ॲडिशन करू शकतो हां बेरीज करा 16 9 25 25 न 25 50x अरे आला तर x स्क्वेअर इज इक्वल टू कटला 5 9 तर x स्क्वेअर आला 9 तर x किती x ची व्हॅल्यू भेटली 3 मग काय म्हटलेलं आहे शेवटी असल्यास त्या संख्या कोणत्या आपण समजा केला होता समजा त्या संख्या काय असतील ह्या असतील हां तर 3x म्हणजे किती झाला असता 3 × 3 म्हणजेच किती मग 4x म्हणजे 4 × 3 किती झाला असता 5x म्हणजे किती तर बघा कुठं आहेत ऑप्शन मध्ये अरे आहे तर त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे 6वा विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे 6वा प्रश्न विजया संजनापेक्षा आहे ना म्हणजे कोण यस संजना म्हणजे यस ए संजनापेक्षा कितीने मोठी म्हणते 15 वर्षांनी मोठी आहे ठीक आहे मग काय म्हटलेलं आहे सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे ना तर सुनीता कोणापेक्षा संजनापेक्षा 5 वर्षांनी तर इथून मी काय करतो संजनाची वयच काढतो ठीक आहे डायरेक्ट मग समोर बघा विजया किती दिलेली आहे विजयाचे वय सुनीताच्या वयाचे आहे ना सुनीताच्या वयाच्या किती पट आहे म्हणते 9/5 पट आहे तर मी काय करतो अगोदर बघा लक्ष द्या हिला संजनाच्या रूपामध्ये आणतो कसं आणन संजनाच्या रूपामध्ये याला थोडंसं खाली लिहून घेऊ आपण किंवा बाजूला लिहून घेऊ इकडे सांगितलं होता की विजया जे आहे सुनीताच्या किती पट आहे 9/5 पट हा 5 इकडे येईल तर काय होईल सुनीता प्लस 5 इज इक्वल टू अरे बरोबर आता ही एसची व्हॅल्यू मी काय करतो इथं टाकतो कारण आता एसची व्हॅल्यू इथं टाकल्यावर सुनीताच्या रूपामध्ये उत्तर मिळेल मला म्हणजे v ची व्हॅल्यू सुनीता सोबत येईल आणि v आणि सुनीताच्या आपल्याला काय दिलेला आहे रेशो दिलेला आहे ना बघा
V भागीला सुनीता इज इक्वल टू 9/, अरे बरोबर. यांना मी काय करतो, एक्स एक्स जोडून टाकतो. तर सुनीताची वय किती झाली असती 5x आणि विजयाची वय किती झाली असती माझ्या हिशोबानं, बरोबर. पण इथं मांडणी करताना पहिले मला काय करावं लागेल, ह्या संजनाची वय इथं टाकून देतो. यावाला इक्वेशनला पुन्हा लिहितो. म्हणजे V इज इक्वल टू संजनाच्या ठिकाणी काय लिहिन आता मी, सुनीता प्लस 15 कुठला आला समजला का. हां, तर किती झाला, यांची बेरीज किती झाली 20 झाली. आणि इकडे V. आता बघा V किती आहे आपल्याजवळ, सुनीता किती आहे प्लस x ची व्हॅल्यू निघली, अरे निघली का x ची व्हॅल्यू. हां, किती निघेल, हा 9x मायनस 5x इज इक्वल टू 20 म्हणजेच 4x इज इक्वल टू, तर x इज इक्वल टू 4 5 जा 20. आता x भेटली तर मग मी याच्यामध्ये पुन्हा व्हॅल्यू पुटअप नाही करू शकत का, अरे करू शकतो. तर V किती झाला असता 9x म्हणजेच 9 गुणिला 5 म्हणजेच किती, आणि सू किती झाली असती 5x म्हणजेच 5 गुणिला 5 गुणिले म्हणजे किती, दोन्ही भेटले. आता संजना नाही काढू शकत का, तर संजनाच्या बघा काय होता, SA इज इक्वल टू सू प्लस 5, अरे बरोबर. हां, मग सांगा 25 प्लस 5, तो संजना किती झाली, सगळ्यांची वय मिळाली. आता काय करा म्हणते, संजनाचे विजयाच्या वयाशी असलेले, म्हणजे समोर कोण आहे संजना आणि मागे कोण राहील, अरे बरोबर. हां, तर संजना किती आहे 30 आणि विजया किती आहे, तर कितीचा येईल, कटला का 15 दुने 15 त्रिक किती आला रेशो, समजलं, अरे कळलं. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट एक्सरसाइज, ठीक आहे. मग आपण काय बघू, चलन. एवढेच प्रश्न आहेत ना 11.2 चे की समोर आहेत, पुन्हा समोर आहेत. ओके, चलो बघू 11.2 स्वाध्याय 11.2, ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा, चला. 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर दुसरी रास पहिले घ्यायची आहे. म्हणजे समोर कोण राहील, ml रेशो 200 लिटर. जमते का, नाही जमत. 200 लिटरला ml मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 लिटर म्हणजे 1000 ml होते. आणि इकडे 2 लिटर आहे का, हां 2 लिटर. अरे 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 अच्छा 2 लिटर आणि इकडे हे शून्य कपले असते, ठीक आहे. हां, तर ml आणि इकडे 0 0 0 0 कटले तर 5 रेशो 20 5 1 5 5 1:4 आहे. सेकंड तुम्ही काढू शकता. आता 20 मिनिटाचे 72. जे क्वांटिटी जे राशी समोर घेतलेली आहे तिला समोरच ठेवायच्या. आता तिथं प्रश्नामध्ये म्हटलेलं होतं आपल्याला की दुसरी राशी समोर पाहिजे, तर आपण दुसरी राशी समोर केला. मग बघा आता हा 3ऱ्या क्रमांकाचा, हा बिलकुल त्या टाईपचा प्रश्न आहे. आपण घेतला होता याच्या पहिले, अरे घेतला होता का, अदिती अथर्व वगैरे वगैरे. तर त्या टाईपचा आहे का बघा बरं. इथं रिपीट कोण झालेला आहे पण ते बघा. अ व ब चे गुणोत्तर 3:4. अ व क चे गुणोत्तर कोण रिपीट झालेला आहे, अ रिपीट झालेला आहे. हा, तर मग अ ले कुठे ठेवू, समोर कोण राहील, पहिले ब होता
तर ब, आणि इकडे कोण राहील? तर बघा उलटा लिहायच्या गुणोत्तर आता अ ची समोरची व्हॅल्यू होती 3 आणि ब ची क्या होती 4. इकडे अ ची समोरची व्हॅल्यू 1 आणि मागची व्हॅल्यू क ची किती होती? बस. काय करावं लागते? मग काय करावं लागते? 4 1 3 1 3 दुने, बरोबर. मग आता पहाच्या प्रश्नाकडे. आता काय म्हटलेलं आहे तर बले किती भेटते म्हणते? बले 32. माझ्या हिशोबानं बले किती भेटते? माझ्या हिशोबानं बले किती भेटते? 4. त्याच्या हिशोबानं किती भेटते? मग काय म्हणते? अ ला क पेक्षा किती रुपये कमी मिळतात? अ ला क पेक्षा माझ्या हिशोबानं किती कमी आहे? 3 न कमी आहे. अ ला क पेक्षा 3 रुपये कमी मिळतात आपल्या हिशोबानं, रेशोच्या हिशोबानं. तर 3 ची व्हॅल्यू कळलं का? जे म्हटलं ते काढू शकता तुम्ही. डायरेक्ट 6 ची व्हॅल्यू पण काढू, डायरेक्ट 3 ची व्हॅल्यू पण काढू. अरे कळलं की नाही कळलं? हा पहा, डायरेक्ट इथं पण काढू शकता, नाहीतर मग असं पण काढू शकता. सांगतो बघा. आपल्याकडे 4 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 4 = 32. अरे 32 म्हणजे कितीचा मल्टिप्लाय केलेला आहे ते बघा. 8000चा मल्टिप्लाय केलेला आहे. बस सगळ्यांना 8000चा मल्टिप्लाय देऊन द्या. 8 त्रिक 8 सकम. तर आता बघा किती कमी भेटते? 24,000 रुपये कमी भेटते. अरे भेटते. आणि असा बी किती आला असता? तेवढाच आला असता. बघा कितीची कमी आहे? 3 ची कमी आहे. तर 3 = व्हॉट? इकडे 8चा मल्टिप्लाय, तर इकडे पण 8चा 8 त्रिक झाला असता. तर एवढा दोघांची व्हॅल्यू काढायला लागली असती का आपल्याला? नाही. देन मग राम आणि श्याम, अरे ठीक आहे, त्यांनी आपले भांडवल 3:2:3च्या वर्षाची मुदतीसाठी गुंतवले. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते? तर प्रत्येकाचे भांडवलाचे गुणोत्तर, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर हा काय मुदत सांगितलेली आहे ना आपल्याला. अरे मुदत सांगितलेली आहे आणि नफा सांगितलेला आहे, है ना. तर बघा हा खाली उत्तर संकेत दिलेला आहे तुम्हाला. भांडवलाचे गुणोत्तर = मुदतीचे गुणोत्तर नफ्याचे गुणोत्तर. हे सूत्र वापरा म्हणते. पण काही डायरेक्टली तसं करून काही मतलब नाही. ओके बघा, आपण पाहिला होता SI वगैरे जो असते तो, किंवा जेवढा आपण भांडवल गुंतवला आणि जेवढ्या कशासाठी गुंतवला, जेवढ्या मुदतीसाठी गुंतवला, तेवढा काय होत असते आपल्याला. सपोज मी म्हटलं एका वर्षाचे मला 500 रुपये नफा मिळते. मी 5 वर्ष गुंतवलो तर किती रुपये मिळेल? अरे मिळेल 2500 रुपये मिळेल की नाही मिळेल? म्हणजे काय करतो ना आपण? एका वर्षाचा नफा इंटू मुदत, बरोबर आहे. तर इथं बघा काहीतरी तसंच दाखवलेलं आहे. नफ्याचे गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे टोटल जो नफा झाला तो दिलेला आहे. त्याला आपण पकडू, पण व्हॅल्यू कटेल नाही यार, कसं येणार आहे? थांबव बे पुन्हा. तर बघा 4था नंबरचा प्रश्न काय म्हणते? राम, एक भाऊ आहे आपल्याजवळ राम आणि एक भाऊ आहे आपल्याजवळ श्याम. ठीक आहे. काय म्हणते? राम यांनी आपले भांडवल 2:3च्या राम आणि श्यामच्या दोघांच्या. तर रामचा रेशो काय झाला असता? सपोज मी म्हटलं मुदत, हा कशाचा आहे? मुदत. मुदत किती झाली असती? आपण त्यांना x न मल्टिप्लाय केला असता तर झाली असती 2x आणि हे झाली असती 3x. ठीक आहे. आणि त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर, आपण नफ्याच्या गुणोत्तराला आपण तोडलं म्हणजे काय केलं असतं? सपोज झाला असता हा 3y आणि तो मागच्या श्यामच्या झाला असता किती? बरोबर. हा आता काय म्हणते? त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर काढा. सपोज त्यांनी म्हटलं यांनी भांडवल गुंतवला, सपोज मी म्हटलं R
आणि यांनी भांडवल गुंतवला सपोज यस, आपण समजा केला की त्याने यस रुपीज केले आणि त्यानं आर रुपीज, ठीक आहे. तर आपल्याला एक हिंट दिलेली आहे तिथं की भांडवलाचे जे गुणोत्तर असते म्हणजे इंटू मुदतीचे गुणोत्तर इज इक्वल टू नफ्याचे गुणोत्तर. मी म्हणतो ते जाऊ द्या, जेवढे भांडवल तुम्ही गुंतवाल व्याजानं सपोज पैसे देतात, सपोज मी 500 रुपये दिले, ठीक आहे. आणि दुसरा काय म्हणते मुदत, सपोज 3 वर्षासाठी दिले, ठीक आहे. तर 500 गुणिला 3 किंवा दरवर्षी मला 500 रुपयाचा नफा होत असेल किंवा जेवढा बी नफा होईल तो कसा राहील, त्यांच्या गुणाकारा एवढा राहील. एका वर्षाचे 500 रुपये आणि सपोज मी म्हटलं ते 3 वर्षासाठी गुंतवले आपण, तर 5 गुणिला अरे भेटतील 1500 रुपये भेटतील ना मला नफा, है ना. तर तशा टाईपचा आहे हा. तर इथं काय करायचं आपण, भांडवलाचे गुणोत्तर जर काढायचे आहे तर इकडे बघा हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. तर भांडवल इंटू मुदत इज इक्वल टू काय म्हणते, तर मी म्हणतो मला भांडवल काढायचं आहे तर हा कुठं जाईल, अरे डिवाइड मध्ये जाईल. तर नफा भागीला कोण होईल, मुदत होईल इज इक्वल टू, तर मी राम भाऊचे भांडवल काढून घेतो आर, आर इज इक्वल टू नफा किती होता 3y, मुदत किती होती, आणि श्याम भाऊचं काढून घेतो किती आलं असतं 2y अपॉन, बरोबर. हे दोघांचे भांडवल मिळाले. तर आपल्याला म्हणते भांडवलाचे गुणोत्तर, तर गुणोत्तर काढा आता. किती आहे 3y अपॉन इक्वल टू किंवा रेशो किती 2y, ठीक आहे. याला फ्रॅक्शनच्या रूपात आहे, रेशोच्या रूपात आणून तर याला इकडे मल्टिप्लाय केला असता आपण, अरे केला असता, आणि इकडे याला मल्टिप्लाय केला असता. वाय वाय एक्स एक्स किती रेशो आला असता बघा, 3 त्रिक आणि 2 दुने आला असता रेशो. तर हा झाला असता त्यांच्या भांडवलाचा, ठीक आहे. त्यानंतर 5वा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. 2.7 डेकालिटरचे डेसिलिटर सोबत मिली देसी सेंटीवाला उदाहरण वापरून, अरे ठीक आहे. हां, त्यानंतर किती प्रश्न बाकी आहेत, 3 बाकी आहेत. पटकन घेऊन घेऊ, 4 आहेत. कोणती रे हे, सोडवून घ्याल तुम्ही, जमतील तुम्हाला, नाही रे बघू काय म्हणते. एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते, ठीक आहे. तर जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला म्हणते, कमी 1/4 पट, हा ना, 1/4 पट केला का किंवा 1/4 पट कमी केला असा म्हटलेला आहे. 1/4 पटने कमी केला असा पाहिजे होता. तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल. तर बघा सपोज पहिला 6वा, पहिले किती होता 160 किलोमीटर पर आवर, हे होती स्पीड. आणि टाइम किती दिलेला होता आपल्याला 4.25 तासात टाइम दिलेला होता आपल्याला 4.25 तास, म्हणजे 1/4 आवर. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर याच्या 1/4 पट किती होते सांगा, याच्या 1/4 पट किती होईल 40. तर 40 ने कमी करा आता, 160 मायनस किती आला 120, हे आली नवीन स्पीड, न्यू स्पीड आली. आणि टाइम तेवढाच म्हणते, अरे टाइम तेवढाच म्हणते. तर मग स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा युनिव्हर्सल फॉर्म्युला आपला. हां, आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स, तर हा भाऊसाहेब इकडे जाईल म्हणजे यस इंटू, हां यस किती आहे नवीनवाली, टाइम किती आहे 4 1/, इज इक्वल टू 4 चौ 16 आणि 1 17 भागीला 4, 4 त्रिक शून्य कटला 17 त्रिक, अरे आहे 51 किलो आला असा डिस्टन्स. सेवन्थ काय म्हणते, पुढील पैकी कोणत्या संख्याशी गट प्रमाणात नाही, हा चेक तुम्ही करू शकता.
त्यांना कशा मांडाल, ए बाय बी, बी बाय आपला ए बाय बी, सी बाय, दोन्ही बाजूला रेशो जर सारखा येत असेल तर त्या प्रमाणात आहे, अन्यथा देन 8वा 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांची अंतपदे 2 आणि 54 आहेत. मध्यम पदापैकी मध्यम पदा एक पद दुसऱ्या पदाच्या काय आहे म्हणते, लक्ष द्या 4 संख्या आहेत म्हणते. पहिला पद हा आहे, दुसरा आपल्याला माहित नाही, दुसरा तिसरा बी माहित नाही आणि चौथा माहित आहे, कोणता 54. बरोबर. तर काय म्हणते, मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. म्हणजे सपोज याले एक्स पकडला तर हा जो पद आहे हा काय आहे म्हणते, मांडणी करू शकता. आता एक्स ची व्हॅल्यू काढू शकता. ओके. मग त्यानंतर बघा हा आला, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील, तांबे आणि कथील किती आहे म्हणते, 86 आणि इकडे किती आहे 14. ओके. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या, आता तितकाच वजन म्हणते सेम वजन दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे व जस्त, दुसरा एक आहे त्याच्यामध्ये तांबे व जस्त है ना, किती आहे म्हणते 58 गुणिला 42 रेशो 42. दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथील आणि जस्त यांच्या प्रमाण किती राहील. ठीक आहे. तर कथील आणि जस्त. ओके, लक्ष द्या. आता वजन दोघांच्या सेम आहे तर याच्यामध्ये आपण काय करू, या टोटल वजन काढू. टोटल वजन सपोज हा वजन पकडू आपण. ठीक आहे. तर तांबे आणि कथील याच्या टोटल वजन किती झाला असता, बेरीज करा. 86 आणि 14 किती झाला असता. तर कथील किती आहे याच्यामध्ये, कथील किती आहे, कथील आहे 100 पैकी 14. बरोबर. आणि यावाल्या रेशो मध्ये यावाल्या याच्यात हा याच्यातला झाला. हा इकडे जस्त किती आहे, जस्त सांगा, जस्तच्या रेशो 100 पैकी. बरोबर. यांच्या काय काढायचं आहे, अरे बरोबर आहे, अरे एकत्र येईल ना, तांबा तांबा अलग बनून जाईल. हा तर मग काय येईल सांगा, 100 100 14 1 14 2 8 14 3 1:2 आहे का बघा. अरे कळलं है ना. तर कधी कधी याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा पण एक प्रश्न विचारते, तो थोडा हाय लेवलचा आहे, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह जे रेल्वे वगैरे मध्ये आहे ना त्याच्यामध्ये थोडासा वेगळा प्रश्न विचारते याच्यावरून. ठीक आहे. तर आपल्याला हे लेवल बघायची आहे, या प्रकारे प्रश्न सोडवून पाहायचे आहेत. कुठले, NMMSच्या पुस्तकातले आणि वरून मी पाठवीन तिथले. ठीक आहे. आता हे पूर्ण प्रश्न समजून घ्या आणि नेक्स्ट मध्ये आपण पाहू काय समचलन आणि. ठीक आहे. याच्यामध्ये हेच कन्सेप्ट वापरले राहतील.